दिनाची माऊली बाळू बाबा आमुची दिनाची माऊली बाळू मामा आमुची दिनाची माऊली बाळू मामा आमुची दिनाची माऊली त्याच्या कृपेची आभावर सावली
पायी हा माझा विश्वास संताची पायी हा माझा विश्वास संताची पायी हा माझा विश्वास संताची पायी हा माझा विश्वास सर्व भावे नाश झालो त्यांचा सर्व भावे नाश झालो त्यांचा सर्व भावे नाश झालो त्यांचा तेची माझे हित करीती सकळ तेची माझे हित करीती सकळ तेची माझे हित करीती सकळ
भगवंताची हे पायी हा माझा विश्वास सर्व भावनात झालो त्यांचा सर्व भावनात झालो त्यांचा सर्व भावनात झालो त्यांचा सर्व भावनात झालो त्यांचा त्याची माझी करीची सकळ त्याची माझी करीची झालो त्यांचा सर्व भावनात झालो त्यांचा सर्व भावनात झालो जेणे हा गोपाळ कृपा करी जेणे हा हॅलो 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 विठ्ठल 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 बसल्या रे सर्वांनी टाळी विठ्ठल
संताची ये पायी हा माझा विश्वास, संताची ये पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांच्या, तेची माझे हित करीती सकळ, जेने हा गोपाळ कृपा करी, भागलिया मज वाहतील कडिये, त्यांची येणे जुडे सर्व सुख, तेची माझे हित करीती सकळ, जेने हा गोपाळ कृपा करी, तुका मनी शेष घेईन आवड, वचन न मोडी बोलिले ते, तेची माझे हित करीती सकळ, जेने हा गोपाळ कृपा करी, विठ्ठल 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 स्मरजनक मुकुंदा सच्चिदानंद कंदा, अखिल रूप भेदा ना कळे पार वेदा, मुनिजन गुण ध्याती शंभू संतोष नामी, सदैव लहासं विठ्ठलं चिंतयामि, नमो विठ्ठला राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा, नमो पुंडलिका नमो चंद्रभागा, नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरुदास तुका, यंतः प्रविश मम वाचमिमां प्रसुप्ता, संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना, अन्यंश्च हस्तचरण श्रवणत्वगादि, प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं, नमितो युगी थोर विरागी, तत्वज्ञानी संत, ते सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत, ज्ञानदेव भगवंत, ओम नमो ज्ञानेश्वरा, 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 करुणा
पावन झालो चराचरी आदमापुरासी गेले नवपंचम धामा आदमापुरासी गेले नवपंचम धामा नमस्कार माझा जय बाळू मामा नमस्कार माझा जय बाळू मामा आमुची दिनाची माऊली बाळू मामा आमुची दिनाची माऊली बाळू मामा मोठे दिनाची माऊली बाळू मामा मोठे दिनाची माऊली त्याच्या कृपेची आभावर सावली त्याच्या कृपेची आभावर सावली बाळू मामा मोठे दिनाची माऊली 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 बाळू मामा आमुची दिनाची माऊली विठ्ठल 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 संतांची पायी हा माझा विश्वास सर्व भावे दास झालो त्यांच्या तेची माझे हित करीती सकळ जेने हा गोपाळ कृपा करी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता उच्चारलेला अभंग महान भगवत भक्त विश्ववंदनीय जगद्गुरु तुकोबराय यांचा साधा सोपा सरळ असा 4 चरणाचा अभंग मात्र 2 चरणाचे असणारे संत आणि त्या संतांच्या पायावरती आमचा किती विश्वास आहे कितपत विश्वास आहे आणि त्या विश्वासानं आमच्या जीवनात झालं काय हे सांगणारा अभंग विठ्ठल 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 तुकोबरायांचा संतांवरती एवढा विश्वास आहे का विश्वास आहे तर पहिल्यांदा काहीतरी तुकोबरायांनी संतांसाठी केलं म्हणूनच संतांवरती विश्वास जडला ना मामांसारख्या संतांवरती आपला डोळं झाकून विश्वास पाहिजे मग ते विश्वास ठेवण्याकरता महाराज सांगतात आधी काय करावं तर सर्व भावे दास झालो त्यांचा सर्व भावानं दास होता आलं पाहिजे इथं किंचितही भाव इकडचा तिकडचा मनामध्ये न आणता मी सर्वस्वी फक्त मामाच आहे या भावानं मी सर्वस्वी फक्त संताच आहे या भावानं आपल्याला त्यांचं दास होता आलं पाहिजे तर संत आपल्यासाठी काही करतात मग ते काय करतात म्हणून त्यांचा विश्वास ठेवावा तर त्याची माझे हित करीती सकळ ते आपलं सकळ सर्व काळ हितच पाहतात कारण जेने हा गोपाळ कृपा करी आपल्यावरती गोपाळाचा म्हणजे देवाचा पंढरीश पांडुरंग परमात्माचा आशीर्वाद तुम्हा आम्हाला लादावा नवे नवे त्यांचा आशीर्वाद मिळावा त्यांची कृपा दृष्टी तुमच्या आमच्यावरती पडावी याच्या करता तुमच्या आमच्या हिताचा विचार करणारे फक्त जगाच्या पाठीवर संत आहेत म्हणून सांगतात मग आता आपण आपल्या कसं आहे आपण रंजले गांजलेले आहोत पण याच्यातनं सुद्धा बाहेर काढून कडेवरती वाहून नेणारे ते संत आहेत आपलं भलं करायचं का वाईट करायचं तेच पाहणार आहेत म्हणून महाराज सांगतात देवा काही नको आता जर माझ्या जीवनात काही असेल तर माझ्या ज्या मुखातनं निघालंय की मी संतांना भावानं त्यांचं दास होईल संताची सेवा करेल एवढंच जे बोललोय ते वचन फक्त मोडू देऊ नको एवढंच कर विठ्ठल विठ्ठल एवढीच आवड माझ्याकडे आहे हे महाराज अभंगामध्ये सांगतात अभंगाचा अर्थ अभंगाचं चिंतन फार मोठं आहे पण थोडक्यात या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला चिंतन फार मोठं आहे परंतु चिंतनाकडे वळण्यापूर्वी या ठिकाणी अल्पसा परिहार देणं गरजेचं सगळ्याला माहीत आहे सगळ्याला ज्ञात आहे कशानिमित्त जमलो आजची ही कीर्तन सेवा काही कारणानिमित्त आहे सगळ्याला माहीत आहे आज अगदी सगळ्याला परिचित असणार आज कोणता वार आहे आज रविवार आणि नुसतं आज रविवार नाही तर अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज काय आहे अमावस्या आहे बरोबर हा अमावस्याला कुठंही जाण्यापेक्षा इथं यावं आपल्या इकडे तुम्हालाच अनुभव असेल आम्हाला काय अनुभव नाही कारण आम्ही काय अमावस्या बघत नाही पौर्णिमा बघत नाही आम्हाला दररोजच फिरावं लागतं बरं का मामा
आणि म्हणून काही काही लोक म्हणतात अमावस्याला बाहेर फिरून इकडं तिकडं जाऊन का भूत मागं लागतात. पण मला असं वाटतं अमावस्याला जर मामाच्या दारात आला तर मामांपाशी कुणी नाही लागणार, तर मामाच जवळ आल्याशिवाय राहणार नाही. मग आपण ठरवायचं की मामांना जवळ करायचं का भूतांना. हा, कुणाला जवळ करायचे तुमची तुम्ही ठरवा. पण आज एवढी लेकरं मामाच्या दरबारात आलेले आहेत. आज अमावस्या वारी आणि भंडारा उत्सव मामांचा आज रविवार. फार सुंदर नियोजन या ठिकाणी केलेलं आहे. आणि आज खऱ्या अर्थानं पाहिलं आपलं कोण कुठलं चिंचोली गाव जर पाहायला गेलं, फुल चिंचोलीचा इतिहास मला बी एवढा माहित नाही, पण आज जर जवळपासच्या भागात म्हणा, पंचक्रोशीमध्ये म्हणा, तालुक्यात म्हणा, जिल्ह्यामध्ये म्हणा, फुल चिंचोली म्हटलं तर ते बाळूमामाचं गाव का म्हणते. हा, एवढा मोठा विस्तार मामाच्या या मंदिरानं, मामाच्या या कार्यक्रमानं आणि मामाच्या या भंडाऱ्यानं झालेलं आहे. आणि मला असं वाटतं आज आपल्या गावामध्ये आज नाही तर या ठिकाणी एवढं सुंदर मंदिर उभा राहिले आणि मामाचा भंडारा उत्सव होतोय. एवढी लोक आज एवढ्या गर्दीनं इथं येत आहेत. आज एवढ्या खेडोपाडी एवढी गर्दी होणं म्हणजे सोपी गोष्ट नाही. आज एवढी माणसं एवढ्या आत्मीयतेनं इथं उपस्थित राहतात म्हणजे हीच बाळूमामाचा आशीर्वाद आणि हीच बाळूमामाची कृपा आपल्या फुलचिंचोली गावावरती आहे की सगळी माणसं एकत्र एका धर्म मंडपामध्ये येतात आणि तेही मामाच्या नावाने येतात. याच्यापेक्षा मोठी श्रद्धा आणि मोठी भक्ती काय असावी. आणि ही सगळी माणसं ज्यांनी एकत्र आणायचं काम केलंय ते आपले असणारे भाऊसाहेब महाराज. एकदा खरंच त्यांच्याकरता जोरदार टाळ झाल्या पाहिजेत बरं, कारण त्यांच्या नावानं माणसं इथं जमलेले आहेत. फार मोठा आनंद आहे की मामांच्या नावानं खरंच गर्दी होते, कारण जिथं गर्दी आहे तिथं मामा नाहीत असं नाही, जिथं मामा आहे तिथं गर्दी नाही असं नाही. हो, म्हणून एवढी माणसं आता बसायची थोडीशी ही होईल, पण सगळ्यांनी जागा भरपूर आहे, व्यवस्थित बसून घ्या. कीर्तनात व्यत्यय येईल असं काही होऊ देऊ नका. अंतकरणाचं कान करून ऐका. आणि बऱ्याच लोकांना वाटेल ह्या पोरीचं कीर्तन आपण ऐकलंय म्हणजे मला पोरगी म्हणता होय तुम्ही, म्हणजे ह्या महाराजाचं कीर्तन तुम्ही ऐकलं जरी असलं तरी कुठली, सुरुवातीलाच माझं सांगणं, हात जोडून सांगणं गड्या, कुठली तरी पोरगी कीर्तन सांगते म्हणून ऐकू नका. माय चिंचोलीच्या सर्व महिला मंडळ पुरुष वर्गांना माझं सांगणं आहे, कुठली तरी पोरगी कीर्तन सांगते म्हणून ऐकायचं नाही. या ठिकाणी बाळूमामाची लेक कीर्तन सांगते म्हणून ऐकायचं, तर कीर्तन तुम्हाला कळेल. अंतकरणाचं कान करून ऐकायचं. विठ्ठल 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 विठ्ठल. अमावस्या वारी निमित्त तुम्ही आम्ही जमलेलो आहोत, मामांच्या दरबारामध्ये आहोत, तर मामांचा मोठ्याने जयघोष झाला पाहिजे. सर्वांनी आनंदानं, मोठ्या उत्सवात, प्रेमानं, आनंदानं बोला 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 बाळूमामाच्या नावानं. पकवाजी, तुम्हाला आवाज आला का? आला का? तुम्हालाच म्हणते, तिकडं मागं काय बघताय? चोपदार, पुढे या, तुम्ही पुढे या, तुम्ही तर गावाची शान आहे. आवाज आला? पार्टी बदलू माणूस आहे गड्या, ह्यांच्या भरोशा कोणी पार्टी उभा करू नका. मला वाटलं उभा राहिलाय म्हणजे माझी बाजू घे, चाल, मी सांगत नाही तोपर्यंत आवाज आला असं म्हणायचं. हा, जोपर्यंत माझं कीर्तन ऐकताय ना तोपर्यंत सगळ्याला एकच सांगणार, जोपर्यंत माझं कीर्तन ऐकताय तोपर्यंत मी म्हणाल तीच पूर्व दिशा. बेदोनी 6 तर बेदोनी 6. कुठला मास्तर होता हो तुम्हाला गावात? माझं सांगणं एकच आहे, म्हणजे काय, जोपर्यंत आवाज येत नाही तोपर्यंत म्हणून जोरात आनंदानं बाळूमामाच्या नावानं. पक्वाजा आवाज आला? हा, बाकी हा, तुम्हाला आता माझ्या बाजूने बोलले. इकडं आपल्या टाळकरी मंडळी आवाज आला का? नाही आला आवाज. अहो, एवढी माणसं आहेत, एवढ्या माणसाचा कसा आवाज आला पाहिजे? कीर्तन झाल्यानंतर मामाचा प्रसाद आहे. अहो, आपले मामा काय साधे सुधे आहेत का? मामाची शक्ती, मामाचं व्यापकता एवढी मोठी आहे, मामाचं चरित्र एवढं मोठं आहे, मामाचं नाव एवढं मोठं आहे, मामांचं कार्य एवढं मोठं आहे. मग मामाचं नाव आपण मोठ्या उत्सवात का घेऊन ये, मोठ्या आनंदानं, मोठ्या आवाजात का मामाचा जयघोष होऊ नये? म्हणून जोरात, आनंदानं, प्रेमानं बाळूमामाच्या नावानं. पक्वाजा आवाज आला?
पकवायचे म्हणते उग थोडासा. म्हणजे बघा आता कसं कसा आवाज पाहिजे ते तुमचे तुम्हीच पहा. चोपदार आला का नाही आला? कमी आला. म्हणजे नाही आला, जरा जोरात येऊ द्या ना, जोरात. इथं बसणारे सगळे पाठीमागची मंडळी इकडचे सगळ्यांनी मामाचं नाव घेताना कधी असा विचार नाही करायचा की फक्त ते देव आहेत. मामाचं नाव घेताना एकच विचार, मी मामाचा आहे आणि मामा माझे आहेत. मामाने आयुष्यात मला काही कमी पडू दिलं नाही, मग मी मामाचं नाव घेताना मागचा पुढचा का विचार करावा. या श्रद्धेनं, या आत्मीयतेनं आपण मामाचा जयघोष करायचा सर्वांना. तिकडं पाठीमागं उभा राहणारे तरुण, सगळ्या तरुणांना माझं सांगणं, जोरात आनंदानं जयघोष करा. तेवढंच मामाच्या आशीर्वादाने यंदा तुमचं भलं होईल. डोक्या अक्षदा लवकर पडतेले, नाहीतर परत काय तुमचं खरं. एवढा विश्वास आहे. जोरात होऊ द्या, जरा जोरात आनंदानं. चांगलं मामांवरती विश्वास आहे, शब्दात आहे, प्रेमानं आनंदानं. बाळू मामाच्या नावानं, बाळू मामाच्या नावानं, बाळू मामाच्या नावानं. आता पकवाजाला नाही विचार. मामा आवाज आला का? मामा म्हणते आला आला. आणि आता ते आला म्हणले म्हणून त्याच्या पुढे मी आता काही बोलणार नाही. नाही तर मला थोडा थोडाच आला होता. कसं आहे, वयानुसार ऐकायला कमी येते, नाही तर काय, पण आवाज भरपूर झाला. पण जोरात आनंदाने हे मामांविषयी आपलं प्रेम आहे. मला असं वाटतं इतरत्र तर आपण कशासाठी का वेगळ्या कारणासाठी काही ना काही भांडत असतो, ओरडत असतो. देवाच्या नावानं कधीतरी मोठ्याने जयघोष झाला पाहिजे. आज मामाच्या दरबारामध्ये बसलोय आणि मामाच्या दरबारात असताना ऐका, मामा म्हणजे कोणी साधी विभूती नाही. नवल या गोष्टीचं वाटतं की आपल्या मामानं म्हणजे भाऊसाहेब मामानं आदमापूरच्या मामानं आपल्या फुलचिंचोलीमध्ये आणावं आणि फुलचिंचोलीला सुद्धा आदमापूर बनवावं. हे सुद्धा मामाच्याच आशीर्वादाने आहे की मामाची इच्छा होती मला फुलचिंचोलीमध्ये यायचं. हो, एवढ्या लोकांच्या कल्याणाकरता आदमापूरवरून देव इथं या मंदिराच्या स्वरूपानं, या मूर्तीच्या स्वरूपानं, नुसत्या मूर्तीच्या मंदिराच्या नाही तर खांबाच्या स्वरूपानं आपल्या फुलचिंचोलीमध्ये आला. अजून काय पाहिजे तुम्ही सांगा. कारण मामा म्हटलं की कोणी साधं येतच नाही व्यक्तिमत्व. मामा म्हणजे कोण आहेत माहितीये? बाळू मामा वैदव वैदव वैद, त्यानं मेल्या गेल्या पैद पैद पैद. बाळू मामा वैदव वैद वैद, त्यानं मेल्या गेल्या पैद पैद पैद. बाळू मामा वैदव वैदव वैद, त्यानं मेल्या गेल्या पैदव पैदव पैद. रुद्राचा अवतार थोर ह्यो राहतो आदमापुरा, उधळूनी भंडारा त्यानं गंगेची अमृतधारा. रुद्राचा अवतार थोर ह्यो राहतो आदमापुरा, उधळूनी भंडारा त्यानं गंगेची अमृतधारा. केसरी फेटा केसरी फेटा केसरी फेटा मस्तकी, त्याला सोन्याची किनार, दिसे रूप मनोहर, नजर तेज तलवार. बाळू मामा वैद वैद वैद, त्यानं मेल्या गेल्या पैद पैद पैद. बाळू मामा वैद वैद वैद, त्यानं मेल्या गेल्या पैद पैद पैद. त्यानं मेल्या गेल्या पैद पैद पैद. बाळू मामा वैद वैद वैद, म्हणून इथला आनंद घेता आला पाहिजे. या लेकरांसाठी पण एकदा जोरदार टाळ्या होत्या बरं.
काय आनंद घेत होते कीर्तनातला, सगळे असे टकलन यांच्याकडेच बघायला लागले. मला पण वाटायला लागलं माझं सोडा ह्यांच्याकडेच बघत बसावं. आनंद इथला घ्यावा. इथला का घ्यावा माहितीये का? कारण हा सुख सोहळा स्वर्गात सुद्धा न मिळणारा सोहळा म्हणजे हाय. पण दुर्दैव काय माहितीये का? आपण आपल्या लेकरांना कीर्तनात भजनात टाळी वाजवायला नाचायला शिकवत कुशाल नाही म्हणतो. काय करावं आपल्याला? नाही शिकवत. आपल्या लेकरांना बाकीचं शिकवावं लागत नाही. आपल्या लेकरांना बाकीचं शिकवावं लागत नाही. पण साधं साधं आपल्याला हे भजना कीर्तनात मात्र सांगावं लागतं. आपल्या लेकरांना बाळूमामांकडे जा, भंडारा लाव सांगावं लागतं. पण शिव्या दे म्हणावं लागत. किती कॉन्फिडन्स आहे यांना बघा. नाही हे म्हणावं लागत नाही. नावं ठेवा म्हणावं लागत नाही. वाईट बोल म्हणावं लागत नाही. ते आपोआप शिकतात. मग हे का नाही? पण त्याच्याकरता आधीपासूनच आपण त्यांना सांगावं. बर, इथला आनंद का घ्यावा? आज तुम्ही बाळूमामाच्या दरबारामध्ये आला. मामांच्या दरबारामध्ये एवढे तुम्ही उत्साहानं बसला. कीर्तन झाल्यानंतर मामांचा महाप्रसादही तुम्ही ग्रहण करताल. मामांना मन भरून पाचाल. मामांचं दर्शन घेताल. दर्शन घेऊन घरी जाचाल. पण उद्याचा दिवस कुणी पाहिलाय का? नाही पाहिला. कारण कोण दिवस येईल कैसा नाही देहाचा बरवसा. उद्या काय होईल हे माहित नाही. पण उद्या यदा कदाचित काळ आपल्या दारात उभा राहिला, काळाने येऊन आपल्या दारात उभा राहावं आणि चल पठ्ठ्या झालं तुझं काम, तुला यावं लागतंय म्हणावं. आणि त्यावेळेस आपण मात्र छाती ठोकपणे ठामपणे त्या काळाला सुद्धा म्हणावं, अरे न्यायचंय तुला तर बिनधास्तपणे. का? कारण रात्रीच मी बाळूमामाचा प्रसाद ग्रहण केला. रात्रीच मी मामाच्या नावानं जयघोष केला. अरे मी सर्वस्वी मामाचा आता झालोय. मग आता मेलो काय आणि गेलो काय आणि राहिलो काय आता फरक पडत नाही. एवढ्या आत्मविश्वासानं काळाला म्हणता आलं. त्याच्याकरता आज इथं मामांच्या समोर जगून घ्या. आज इथं मामांसमोर मामांचं होऊन राहा. कारण कल हो ना हो, काय उद्या असो किंवा नसो, पण आजचा दिवस मात्र, आजचा हा क्षण फक्त मामांसाठी असला पाहिजे. म्हणून बाळूमामाच्या नावानं आनंद आहे की मामांच्या नावाने एवढी लोक या ठिकाणी आलेले आहेत. अगदीच भाऊसाहेब मामांचं सुद्धा माझ्यावरती एवढं प्रेम. मला अगदी लेकीसारखं जीव लावतात, ताईडीसारखं लावतात. कधीही या भागात येऊ द्या, आग्रहानं विनंती करतात की ताई या. आणि आल्यानंतर एवढं प्रेम बाबा. कधी आलं की कुठं गेल्यानंतर आम्हाला लोकांच्या मनाचं खावं लागतं. असं केलंय खा. ते ताटात आल्यानंतर खाणं भागच आहे. पण इथं आल्यानंतर मामा सांगतात नाही तुम्ही म्हणाल ते बनणार. तुम्हाला काय खायचंय, जे असेल ते, तुमची जी इच्छा असेल ते इथं बनवायचं आणि ते खायचं. पण एवढं त्यांचं प्रेम. आणि मग आता एवढ्या प्रेमासाठी त्यांनी आधीच सांगितलं, महाराज कीर्तन आपल्या मामांच्या मंदिरामध्ये रविवार आणि अमावस्या आली की तायडीचंच कीर्तन. महाराष्ट्रात किती कीर्तनकार असले तरी सुद्धा अमावस्या आणि रविवारची अमावस्या म्हटलं की ताईचंच आपल्या कीर्तन होणार. तर आता मामांनी एवढा आपलंसं आपल्याला मानलंय. बाळूमामा आपल्या मामांच्या कर्वे आपल्याला असं जर बोलवत असतील तर तिथं पैशाचा आणि ह्याचा काही विषयच येत नाही. इथं बाबाला म्हणते बोलायला नको रे बाबा. मामा जर एवढं देतात ना तर आपण तिथं अपेक्षा ठेवायची नसते. आम्ही इथं कसली अपेक्षा ठेवत नाही. का माहितीये का? एकतर संताकडनं मामांसारख्या संताकडनं कुठली अपेक्षा नाही ठेवायची. जर ठेवली ना संत फक्त एकदा देऊन बघतात, परत नाही. तेवढंच पाहिजे होतं ना, घेऊन गब्बस असं असतं. मग अपेक्षा नाही ठेवली ना, संत एवढं देतात की नंतर आपली झोळी फटून जाते आणि संत मात्र देत राहतात. म्हणून मला असं वाटतं ते जर देणारे आहेत तर आपणही तेवढ्या उदार मनानं संताच्या दारात उभं राहून काही नाही, तुम्हाला जे योग्य वाटतं ते द्या. आणि म्हणून या ठिकाणी येण्याचा योग फार अगदी माझ्यावरती प्रेम करणारी संपूर्ण मंडळी या ठिकाणी आहेत. आपलं भाग्य की आपल्याला चिंचोलीमध्ये आदमापूर अनुभवता येतंय. बऱ्याच लोकांना आदमापूरला जाता येत नाही. मी काही दिवसापूर्वी इथं जेव्हा कीर्तन आले पाऊस चालू होता. तरी काही लोक पावसामध्ये सुद्धा कीर्तन ऐकायला आले होते. आजही एवढी माणसं एवढ्या गर्दीनं या ठिकाणी उपस्थित आहेत. यातली बरीच लोक अशी आहेत ज्यांना आत्महत्येने आदमापूरला जावं वाटतं पण जाता येत नाही. पण तरी सुद्धा मामा त्यांना सुद्धा घेऊन जायची सोय करतात. पण सांगू का तुम्हाला,
काही काही लोक काही काही लोकांना चालता येत नाही, काही काही लोकांना नाही डोळ्यानं पाहता येत नाही, काही काही लोकांना आदमापूरपर्यंत जाता येत नाही, काही काहींना पैशाने जाता येत नाही, काही काहीला मनानं जाता येत नाही, काही काहीला धनानं जाता येत नाही, काही काहीला तनानं जाता येत नाही, कशानं कशा कारणानं जाता येत नाही. पण सांगू, ज्याला आदमापूरपर्यंत जाता येत नाही त्यानं फुलचिंचोलीच्या आपल्या आदमापूरच्या या बाळूमामाच्या मंदिरात यावं. त्या आदमापूरच्या मामांचं दर्शन या मंदिरात साक्षात रूपात तुम्हाला दर्शन झाल्याशिवाय राहणार नाही. पण तेवढा मनाभावानं पाहिलं तर, तेवढ्या आत्मीयतेने पाहिलं तर, म्हणून असणारं संपूर्ण सुंदर मंदिराची देखरेख मामांच्या अगदी नियोजनात होते. सुंदर नियोजन, सुंदर असं अन्नदान या ठिकाणी सर्व भाविकांना होतंय. आणि मामांचं खरं अगदी जर पाहायला गेलो तर आज मामांसाठी सेवा करणारे, मामांना इथं आणणारे आपले भाऊसाहेब महाराज तर आहेत, पण भाऊसाहेब महाराजांच्या एका शब्दावरती प्रत्येक माणूस अगदी काळीच काढून हातात द्यावं एवढ्यात आत्मीयतेने काम करणारी सेवेकरी जे मंडळी मामांची आहेत, या सेवेकरी मंडळासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत बरं. महाराजांनी आम्ही एकदा आलो होतो तेव्हा सांगितलं होतं, महाराज कुठून कुठून आलेले आहेत, पण आपल्या एका शब्दावरती इथं थांबले बरं, मामांच्या एका सेवेवरती इथं थांबलेले. मग अजून काय पाहिजे आयुष्यात. फार अगदी आदमापूरच्या पलीकडून सुद्धा लोक या ठिकाणी येतात. आपण आदमापूरला जाऊ पाहतो पण तिकडून लोक इकडे येतात. कितीतरी लांब लांबची लोक, अगदी तासगाव म्हणा, सांगली म्हणा, कोल्हापूर म्हणा, सोलापूर म्हणा, लांब लांबची सर्व मंडळी या ठिकाणी एवढ्या प्रेमानं येतात. हाच मामांचा आशीर्वाद आहे. बस हेच आयुष्यभर टिकवायचं. म्हणून या ठिकाणी असणारे संपूर्ण मंडळी, सुंदर असे असणारे गायनाचार्य मंडळी ताई या ठिकाणी आहेत, कंचनताई आहेत, सिद्धीताई आमच्या, संपूर्ण अगदी या ठिकाणी असणारे हनुमान भजनी मंडळ अंकोली या ठिकाणी उपस्थित आहेत. भाऊ, दादा, आप्पा, नाना सगळी मंडळी या ठिकाणी सुंदर असे विनकरी बाबा आहेत. बाबांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या बरं. बऱ्याच दिवसानं एवढं अगदी सजलेलं रूप पाहिलंय, म्हणून अगदी त्यांचे आभार. आदिकडून असणारे संपूर्ण मंडळी या ठिकाणी, टाळकरी मंडळी, आपल्या लेकरांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. सुंदर असे असणारे साऊंड सिस्टीम वाले दादा, त्यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि संपूर्ण असणारे मंडळी आता थोडंच पण गोड असं कीर्तन आहे का, विठ्ठल 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 धावतं नाव राहिलं चोपदार बाबा आपले या ठिकाणी, त्यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. आणि आपलं कीर्तन आपल्याला वारंवार पाहता यावं या ठिकाणी असणारे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध यूट्यूब चॅनल ज्यांचं आहे असे असणारे ओम साई क्रिएशन, आमचे रोहित दादा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या बरं. फार सुंदर. म्हणून प्रत्येक माईला माझं सांगणं आहे, व्यवस्थित बसा, नीट बसा. सगळेजण दिसणार आहे, सगळ्या महाराष्ट्राला दिसणार आहे कोण कसं काय काय बसलंय, म्हणून व्यवस्थित. जर माझ्याकडे बघून कुणी नाक डोळं मोडलं का नाही, काय खरं आहे, सगळं दिसणार आहे मग. हो. आणि आमच्या ताई सुद्धा या ठिकाणी आहेत, मावशी या ठिकाणी वेळात वेळ काढून उपस्थित आहेत, मामी या ठिकाणी आहेत, आजी आमची या ठिकाणी उपस्थित आहेत, संपूर्ण मंडळी. आता बघा, मला एक वाटतं, एखाद्या संताकडे तुम्ही गेला ना तर डोळं झाकून त्या संतावर तुमचा विश्वास असलाच पाहिजे. तुम्ही त्यांच्याकडे जाता, पण काय काय लोकांचं कसं घडीत देव बदलते. घडीत एकदा बाळूमामांकडे येते ते एकदा मसोबाकडे जाते, एकदा मसोबाकडे जाते ते एकदा लिंगोबाकडे जाते, एकदा लिंगोबाकडे जाते ते एकदा मर्याकडे जाते. देवाला प्रश्न पडेल नेमकं ह्याला करायचंय काय, आपल्यातच भांडणं लावायला लागले हे, मग किती अवघड आहे. मग मला काय वाटतं की असं बदलाबदली करण्यापेक्षा एकच करा, पण निष्ठेनं. जीव जावा पण त्या देवावरचा विश्वास न हलावा, प्राण जावा पण त्या संतांवरचा विश्वास कमी न व्हावा. अरे मामाने एखादी गोष्ट नाही दिली तर काय नाराज व्हायचं मामांवरती. मामा कधी कुठली गोष्ट देत नाहीत असं नाही. ऐका राजा हो, आपल्याला वाटतं आपल्याला हवी ती गोष्ट देवानं आपल्याला, मामाने आपल्याला दिलं पाहिजे, पण ऐका, मामा आपल्याला हवी ती गोष्ट देत नाहीत. मामा आपल्याला जी चांगली गोष्ट आहे, आपल्या जी भविष्यामध्ये आपल्याला जी उपयोगात पडणार आहे किंवा आपल्या भविष्याकरता जी योग्य गोष्ट आहे ना, तीच मामा देऊ पाहतात, दुसरी तिसरी नाही. पण आपल्याला वाटतं आपल्या आवडणारी गोष्ट आपल्याला पाहिजे, म्हणून विश्वास ठेवा. मामा थोडं उशिरा देतात पण फायद्याचं आणि महत्त्वाचंच देतात. पण
उशिरा मिळालं म्हणून विश्वास कमी नाही होऊ द्यायचा. काय लोकांना वाटतं, बऱ्याच लोकांना मी बघितलंय कडे येतात. मामानं म्हणतात, मामा बघा क्या हो, लय दिवस झालं, मामा पहा क्या हो, अहो तुमचं काही लक्षच नाही. देतील ना लक्ष. तुमचं तिथपर्यंत भक्ती गेली का? तुम्ही केलं का? नुसतं नारळावर मामा प्रसन्न होत नसतात गड्या. 2 नारळ फोडले म्हणून आपल्याला वाटतं मामाने आपल्यावर कृपा करावी, असं होत नसतं. 2 पेढे ठेवले, पण पेढा तर कुठं अक्का ठेवतो या. अर्धा बाहेर कासवाला, अर्धा मूर्तीला, परत तिकडच्या देवाला. आणि ते बी सगळा देतच नाही, उगाच चिमटीनं काढून कोंबते. घ्या देव बी म्हणाल हा खावा. कोण म्हणलं बर? हा खावा. नाही बरोबर आहे, हे पटलं, खरं बोलताय. आणि कीर्तनात खरंच बोलायचं. कीर्तनात कुणी सुद्धा, प्रत्येकाला माझं सांगणं आहे, खोटं बोलायचं. हे असलं कसं जमतंय बघा की. मला वाटलं बायकाला जमत नसेल, तुम्हाला तर चांगलं जमतंय. हो हे असलं जमतं, पण बाकीचं म्हणल्यानंतर आपल्याला जमत. एवढं बी खरं बोलू नका हो. नाही चांगलंय, पण बघा आपलं कसं आहे माहिती का, वरचं चाललंय. मग कसा हो विश्वास तरी कसा पटणार? देवावरती कसा विश्वास राहणार आपला? आणि देवाने आपल्याला कसं काय द्यावं? जर आपला विश्वास डगमगट असेल तर डगमग होऊ द्यायचा नाही. काही होऊ द्या आयुष्यात, लाख संकट आली तर मामांवरती विश्वास पाहिजे. बरीच लोक येत आहेत, थोडा बारकाईने लक्ष द्या. माझं बोलणं जरा कडवट वाटेल, पण तुम्हाला सांग का, गोळी ही नेहमी कडूच असते. खोकल्याचं औषध कडूच असतं, पण पेल्यानंतर बरं वाटतं. गोळी खाताना कडू वाटते, पण जेव्हा फरक पडतो ना तेव्हा वाटतं की हा बरं झालं खाल्लं ते. तसं माझं बोलणं थोडं कडवट वाटेल, पण ऐका. बऱ्याच लोकांच्या गळ्यामध्ये ताईत आहे, बऱ्याच लोकांच्या गळ्यामध्ये ताईत आहे. बरीच लोक काही ना काही करतात, इकडं जा तिकडं जा, पुड्या पी काय पी. मी माफी मागून बोलू का, हे पुड्या पिण्यापेक्षा, काय करण्यापेक्षा, ताईत बनण्यापेक्षा फक्त एकदा बाळूमामाचा भंडारा कपाळाला लावा. काही करायची गरज पडणार नाही राजा हो. फक्त कपाळाला भंडारा लावा. कारण ज्या दिवशी तुम्ही कपाळाला बाळूमामाचा भंडारा लावता ना, त्या दिवशी तुम्ही मामाचं होता आणि मामा तुमचे होतात. मामा जर तुमचे झाले तर मामांना काळजी नाही का तुमचं काय करायचं काय नाही. ऐका नाही, म्हणून मला नवल वाटतं जर विश्वास तुमचा आहे मामांवरती तर कुणाला घाबरायची काय गरज आहे? काय गरज आहे कुणाला घाबरायची? अजून सुद्धा आम्ही इथं उभा आहे, आम्ही कीर्तनाला कुठं बाहेर कार्यक्रमाला जायचो म्हटलो ना, रात्रीच्या 3-4 वाजेपर्यंत आमचा प्रवास चालू असतो, पण कधी आम्ही घाबरत नाही. का माहितीये का? एवढी मोठी शक्ती आपल्या पाठीमागे आहे. कुणाला घाबरायची काय गरज आहे? लोक आम्हाला म्हणतात एवढ्या रात्रीचं इंदारचं फिरता, भीती नाही वाटत? अरे का भ्यावं आम्ही? नाही चोराचा करायची भीती? अरे जगाचा मोठा लट चोर आमच्या सोबतच आहे. प्रत्येक माणसाची मन चोरणारा, प्रत्येक माणसाला आपलंसं करणारा तो चोर, पंढरीचा चोर, आदमापूरचा चोर, तो आमच्या पाठीशी आहे. आम्हाला कोणाला मग घाबरायची काय गरज आहे रे? आम्ही नाही घाबरत कोणाला. आणि हे ठामपणे आपलं पण असलं पाहिजे. मी नेहमी सांगते, तुम्ही ऐकलं असेल न ऐकलं असेल, जर विश्वास आहे तर कुणाला कशाला घाबरायची गरज. मी याच्या आधी विचारलं होतं, आताही तुम्हाला विचारते, महिला मंडळ तुम्ही कुणाला घाबरत नाही ना? खरं कुणाला सुद्धा, जर आवाज येऊ द्या, कुणाला सुद्धा घाबरता का नाही? कोणालाच? बर, भूताला घाबरता का? आता म्हणलं कुणाला घाबरत नाही, फक्त नाही म्हणा नसल. आता मामांच्या दरबारात आहे, कुणाला घाबरायची गरज नाही. घाबरत जरी असला तरी नाही म्हणायचं. भूताला घाबरता का? जोरात आवाज येऊ द्या. भूताला घाबरता का? भूताला घाबरता का? ते अजून काय असतं बरं? मला एवढी ते ह्याच्यात माहित नाही. भूत परत ते उलट लटकतं, त्याला काय म्हणतात? आतर हे तर माझ्या ध्यानामनात बी नव्हतं. हाडूळ हाडळ हाडळ हा, बाबांनी त्यांच्या मोजक्या शब्दात सांगितलंय ना. हा बरं, घाबरता का मग? तिला तर घाबरता का? जोरात आवाज येऊ, तिला तर घाबरता का? भूताला घाबरता का? अंधारात सावलीला घाबरता का? वड्यातल्याला घाबरता का? झाडावरच्याला घाबरता का? सासूला घाबरता का?
वा 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 वा, बोला, आवाज येऊ द्या. नवऱ्याला घाबरता का? नाही घाबरत. ती म्हणाल मी कुणालाच घाबरत नाही, आता मामाच माझ्या सोबत आहे तर. चांगलं आहे, चांगलं आहे. बरं, पण सांगू तुम्हाला, बरीच लोक भूताला घाबरतात. अरे काय गरज आहे कुणाला घाबरायची, जर मामा आपल्या सोबत आहे. बरीच लोक लिंबाला घाबरतात, नारळाला घाबरतात. अरे एखादं लिंबू नारळ आडवं आलं, एखादी बाहुली टोचलेल्या पिनाची जर आडवी आली तर ठामपणे आपल्याला म्हणता आलं पाहिजे, अरे जा, तुझ्यासारख्या छटछुटला मी घाबरत नाही का? जगाचा मालक आत्मापूर निवासी बाळू मामाचा मी भक्त आहे, तुझ्यासारख्याला मला घाबरायची गरज नाही. ते ठामपणे म्हणता आलं पाहिजे. हा विश्वास आहे आणि हाच विश्वास आपल्याला सर्व भावानं संतापर्यंत पोहोचवतो. तेच महाराज अभंगाच्या प्रथम चरणामध्ये सांगतात. पाये हा माझा विश्वास, संताची पाये हा माझा विश्वास, संताची पाये हा माझा विश्वास, विश्वास ठेवा, कारण विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता. म्हणून डोळं झाकून संतांवरती आपला काय पाहिजे, विश्वास पाहिजे. बरं, विश्वास कसा पाहिजे माहिती का? इथं माझ्या माता माऊल्या बसलेल्या आहेत. विश्वास कसा असावा? एखादा माणूस एखाद्या घरामध्ये लहान लेकरू असावं, ही अशी छोटी छोटी जी लेकरं आहेत, असं लहान लेकरू असावं. एखादा माणूस जावा आणि गेल्यानंतर तो माणूस काय करतो माहिती आहे का? पहिले माणसाने एक सवय असते, लेकरं दिसली ना त्यांना लाडा कोडानं खेळवतात, लेकरांना खेळवतात ना, मग ते लेकराला घेऊन खेळवण्याकरता माणूस काय करतो माहिती आहे का? असं जवळ घेतो, त्यांना नादी गुडी लावतो, काही ना काय करतो. आणि असं नाही ऐकलं तर लेकरू अशी धरून वर फेकते तर जेलते, वर टाकणार आणि जेलणार. बरोबर? तुम्ही कधी बघा, एखादं लेकरू रडत असेल आणि त्या लेकराला वरती टाकून असं झेललं ना, त्या लेकराच्या चेहऱ्यावरती एक आनंद येतो. ते लेकरू हसायला लागतं, हसायला. बरं, का हसायला लागतं? त्याला कशातलं काही कळत नाही, त्याला काही समजत नाही, पण तरी सुद्धा ते हसतं. का माहितीये का? कारण जेव्हा त्याला वरती टाकलेलं असतं त्याला माहित असतं. तुम्ही कधी बघा, वरती टाकलेले लेकरू असा हात पाय पसरून पूर्ण मोकळं होतं का? त्याला माहित असतं वर टाकलंय म्हणजे झेलणार आहे, हे आपल्याला सोडणार नाही. हा त्याला विश्वास आहे आणि त्या विश्वासानं ते हात हे सगळं मोकळं करून खाली येतंय. आणि त्याला माहित आहे हा ज्या गाड्याने आपल्याला वरती टाकलंय ते बरोबर झेलणार आहे, हे सोडणार नाही. आणि ह्याने जर आपल्याला सोडलं तर आपली मम्मी ह्याला सोडणार नाही, सोडणार. हा विश्वास आहे त्याच्या प्रती.
बरे त्या लेकराला कशातलं काही कळत नाही, पण त्याचा आईवर विश्वास आहे की मला माझी आई काही होऊ देणार नाही. त्याला त्या माणसावर विश्वास आहे की मला वरती टाकलं म्हणजे झेलण्याचं काम करणार आहे, मला सोडणार आहे. अगदी तसाच विश्वास संतांवरती पाहिजे. मामानं संकटात टाकलं म्हणजे काढतील की ते, मामाने आयुष्यात काहीतरी वाढवून ठेवलंय म्हणजे सोडवतील की ते. हा विश्वास आपला संतांप्रती पाहिजे. विश्वास असेल तर प्रत्येक गोष्टीनं प्रत्येकाचं काम होतं. फक्त विश्वास ठेवा. अगदी सगळ्याला माहित आहे मामांचा भंडारा उत्सव, मामांच्या काळापासून मामांचा भंडारा उत्सव आहे. मामांचा भंडारा उत्सव मोठ्या संख्येने भरावा आणि मामांकडं लाखो भाविक भक्त या गावावरून निमे त्या गावावरून निमे असे सगळे मामांकडे यायचे. आणि मामांकडे आल्यानंतर कोण श्रद्धेने दर्शन घ्यायचं, कोण काय करायचं. आणि मग काही लोकांना मुक्कामाने यायचे. आता जसे इथेही काही लोक मुक्कामाने असतील, इथं काही मुक्कामानं थांबत असतील मामाच्या दरबारात, कारण आपण इथं आत्मापूर मानतो म्हणून तुम्ही मुक्कामानं थांबता, तसे अगदी मामांपाशी ना मुक्कामानं थांबायचे. आणि एक दिवशी झालं काय, एक जोडपं, अगदी चांगलं जोडपं, त्या जोडप्याला फार दिवस झालं लेकरू बाळ नाही. आणि फार दिवसानंतर लेकरू झालंय. सुंदर अशी एक लेक होती, छोटीशी कन्या झाली. आणि त्या कन्येला अगदी त्यांनी लाडा कोणानं वाढवलं. पण त्या कन्येला घेऊन मामांच्या सेवे करता आले. मामांची बकरी हकायला लागली, मामांची बकरी चालवायला लागले. दिवसभर बकरीच्या पाठीमागे त्या लेकीनं फिरायचं. आई बापानं पाहायचं, पण एक समाधान होतं का मामांच्या आशीर्वादाने कसं कसं एक लेकरू आपल्या घरामध्ये आलं आणि ती मामांची सेवा करते. बस आयुष्यात अजून काय असावं. उनगा नाद असण्यापेक्षा आई मामांची मेंढर राखण्याचा नाद आहे, बस अजून काय नको. आणि ते लेकरू दिवसभर फिरायचं. आणि मेंढरांच्या पाठीमागून फिरून आलं की भंडारा उत्सवाला आल्यानंतर दिवसभर अगदी थकून भागून आल्यानंतर आईबापाच्या मांडीवरती डोकं टेकून ते झोपी जायचं. पण एके दिवशी झालं असं, भंडारा उत्सवात आल्यानंतर त्या ताईडीला एकाएकी ताप भरला अंगामध्ये. ना हलता येणार ना डुलता येणार. तापाचं फार वाईट असतं. आणि एकाएकी एवढा ताप भरला ना काही करता येतंय ना हलता येतंय ना डुलता येतंय. विठ्ठल 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 त्या लेकराचं, त्या लेकीचं अंग फनफन करायला लागलं. आणि अक्षरशः रात्रीच्या वेळेस भंडाऱ्याच्या वेळेस ती मुलगी तापानं जागेवरती मरून पडली. तापात तिचा शेवट झाला. आणि शेवट झाल्यानंतर आईनं तिचं डोकं जे होतं ते मांडी उचलून घेतलं. आणि ती तळात बसलेल्या मामांकडे पाहून एकच म्हणायला लागली, का हो मामा, म्हणे काय आयुष्यात चुकलं होतं. अहो तुमच्यासाठी तर लेकरू एवढ्या लांब आणलं होतं म्हणे. तुमच्या नावानं तुमचीच मेंढर राखण्याकरता लेकराला लावलं होतं की हो. तुमचाच प्रसाद खाऊन जगत होतं की लेकरू इथं फिरत होतं. अहो काय लेकराचा अपराध. म्हणून माझ्या जिवंतपणी माझ्या लेकराचं मरण माझ्या डोळ्यांना पाहायला मिळालं. काय अपराध म्हणे माझ्या लेकराचा. मोठ्यानं आक्रोश करायला लागली. का माहित आहे का, जगातलं सगळ्यात मोठं दुःख एखाद्या स्त्रीसाठी काय असतं माहित आहे का. एक तिच्या जीवनातनं पती जाणं आणि दुसरं म्हणजे तिच्या जीवनातनं तिचं लेकरू जाणं. सगळ्यात मोठं दुःख. तिला काय बोलावे सुचेना का, माझं लेकरू मरून पडलं. म्हणून डसा रडायला लागली, आक्रोश करायला लागली. म्हणे मामा काहीतरी करावं, माझं लेकरू मरून पडलं. मामांपर्यंत बातमी जाईपर्यंत अख्ख्या गावाला कळलं की तळावरती अशी अशी घटना घडली म्हणे. सगळी लोक जमा झाली, गर्दी झाली. सगळे एकमेक तिथं फुसफुसायला लागले. अरे मामांच्या इथं होते, मामांपाशी होते, मग झालं कस काय. मामांचा प्रसाद खाल्ला होता, मग झालं कस काय. मामांच्या सानिध्यात होते, मग झालं कस काय. पण सांगू, त्या आईने मात्र येत किंचितही भाव तिचा ढळू दिला नाही. का झालं असेल पण मामा आहेत की पाहायला. झालं असेल माझ्या ताईडीला काहीतरी, पण मामा असताना मला काळजी करायची काय गरज आहे. मामा पहा की एकदा, बघा की माझी ताईडी बोला ना, पहा की माझी ताईडी पहिल्यासारखी उड्या मारे ना. हो मला म्हणे ना आई बस ग, तुझ्या मांडीवर डोकं टेकून झोपायचंय. बघा ना मामा बोले ना, हो माझी ताईडी, एकदा या ना मामा जवळ, पहा ना, उठवा ना तिला. काय भावा आहे आई शांत करणार. म्हणून मला प्रत्येक मायबापाला वाटतं, लेकरांना सांगावं असं वाटतं, सगळ्याला दुखवा, सगळ्याचे अंतकरण दुखवा, काही हरकत नाही. आईचं अंतकरण दुखवू नका. आईला कधी दुखवू नका. का, तिने आपल्याकरता हाडाचं काढं रक्ताचं पाणी दिवसाची रात्र केली. तिने आपल्याकरता रक्ताचं दूध करून पाजलंय.
आणि प्रत्येक माईला माझं सांगणं आहे, इथं बसणारे प्रत्येक जेवढे जेवढे माझे मायबाप आहेत ना, हात जोडून प्रत्येक मायबापाला माझं सांगणं आहे, ज्या लेकराला तुमच्या कष्टाची जाण आहे, ज्या लेकराला तुमच्यासाठी रडू येतं, ज्या लेकराला तुमच्यासाठी स्वतःच्या आयुष्याची झीज करायला तयार आहेत, त्या लेकरांकरता मरण आलं तरी काही हरकत नाही हो. पण ज्या लेकरांना आपल्या कष्टाची जाणीव नाही, त्या लेकरांना त्या लेकरांपायी स्वतःला झिजवून घ्यायची गरज नाही. त्या लेकरांसाठी स्वतःला मरमर मारायची गरज नाही. या मावशानं मी कितीदा तरी पाहिलंय, लेकराचं शिक्षण पूर्ण व्हावं म्हणून दुसऱ्याच्या रानात मरमर काम करायला जाते ही माई. लेकराचं शिक्षण पूर्ण व्हावं म्हणून पोटभर खात सुद्धा नाही का, त्याचं शिक्षण पूर्ण व्हावं, त्याला पैसा जावा. कशा करता ग माय? आणि तुम्ही पैसे त्याला पाठवताय, तुम्ही काबाड कष्ट त्याच्यासाठी करताय, आणि ते शिकायच्या नावानं जर हुल्लडबाजी करत असेल तर खरंच त्या लेकरा करता स्वतःला मारावं का, त्या लेकरा करता स्वतःला झिजवावं का? कधीतरी विचार करा. म्हणून मला असं वाटतं, ज्याला जाणीव आहे त्याच्यासाठी करा, पण ज्याला जाणीव नाही त्याच्यासाठी करायची गरज. मावशा हो ऐका, पुरुष मंडळी ऐका, लय गाठोडे बांधून ठेवायच्या भानगडीत पडू ते गाठोडे बांधून ठेवायचे कमी करा. दान धर्म करा, मंदिराच्या नावानं मामाच्या नावानं दान धर्म करा, जरा सत्कर्म करा, तेवढंच तुमचं नाव कुठंतरी पुण्यामध्ये जोडलं जाईल. ज्या लेकराला तुमच्या कष्टाची जाणीव नाही त्याच्यासाठी करताय. एक माफी मागून गोष्ट बोलू का, बऱ्याच घरामध्ये जेवढी कुत्र्या मांजराला किंमत आहे ना, तेवढी आई बापाला किंमत नाही. बऱ्याच घरामध्ये नीट पोरग बोलत सुद्धा नाही, नीट पोरगी बोलत सुद्धा. अरे मग कोणासाठी करताय तुम्ही आणि कशासाठी करताय? एवढं केलेलं जातंय कुठं? मग ह्याच्या त्याच्या नावानं कमवून ठेवण्यापेक्षा, माय ह्याच्या त्याच्या नावानं कमवून ठेवण्यापेक्षा, लेकरा बाळांच्या नावानं गठोडी बांधण्यापेक्षा मामाच्या नावानं दान धर्म केलेलं कधीही चांगलं आहे. जाण ठेवावी लेकरानं, जाण. आज समाजात अशी परिस्थिती आहे, जिवंतपणी किंमत तर ठेवत नाही. कितीतरी उदाहरणात पाहिलेत मी की मेल्यानंतर दोन भाऊ बापाच्या आईच्या चितेसमोर बांधतात की आता वर्ष श्राद्ध कुणी करायचं आणि मासिक कुणी करायचं, जेव कुणी घालायचं. एवढंच नाही, अजून त्यांची चिता जळते न जळते तोपर्यंत भांडणं भावा भावाची की पाणी पाजायचं कुणी आणि अग्नी द्यायचा कुणी. अरे जळायचं अजून तोपर्यंत, जर फक्त पाणी पाजायचं कुणी जाळायचं कुणी म्हणून तुम्ही भांडत असाल तर या आईबापाने याच्यासाठी तुम्हाला पोसलं का, लहानाचं मोठं केलं का? म्हणून कधीतरी विचार करा, कुणासाठी आणि कशासाठी करतोय आपण. ज्याला जाण आहे ना माय त्याच्यासाठी करावं, खरंच करा. पण ज्याला जाण नाही त्याच्यासाठी करून काय उपयोग होणार नाही. नका करू त्याच्यासाठी. किती झिजलो तर त्याला फरक पडणार. कितीतरी माया झिजतात हो, खात नाहीत पोटा पाण्याला. म्हणून प्रत्येक माझ्या लेकरांना सांगणं, प्रत्येक माझ्या दादांना सांगणं, आईबापाच्या कष्टाची जाण ठेवा. तुम्ही मामांना येताय, मामांना आपलं मानताय मान्य आहे, पण जगा दुनियाचं ऐकून कधीच आपल्या आईबापाला नावं ठेवू नका गड्या. ते झिजलेत. जग दुनिया आपल्यासाठी किती उभा राहिली. आपण म्हणतो कुणी नव्हतं पण मामा आला आपला, कुणी नव्हतं चुलता आला आपला, कुणी नव्हतं शेठ आलं शेठ. पण सांगू तुम्हाला, कुणी नाही रे दाद्या, कुणी सुद्धा नाही. आपल्या आईबापाशिवाय आपलं कुणीच नाही, हे आपल्याला वेळ प्रसंग आल्याशिवाय कळत नाही. सांगू तुम्हाला, कुणीच आपलं नाही. केव्हा कळतं माहिती आहे का? जेव्हा आपण अडचणीत पडतो. जगा दुनियाने किती आपलं समजू दे, आपल्या जेव्हा संकट येतं ना तेव्हा आपले मायबाप आपल्यासोबत असतात. म्हणून जगा दुनियाचं ऐकून त्यांना नावं नसतं ठेवायचं. ते झिजलेत आपल्याकरता. लोक म्हणतात माय तुझी येडी होती, बाप तुझा येडा होता, अरे इकडं तिकडं वरावरा फिरत होता, काही नाही तुला सांभाळलं. अरे कसं नाही सांभाळलं? त्याने वरावरा इकडं फिरला, त्याने काहीतरी केलं, काबाड कष्ट केलं, म्हणूनच आमच्या घरात सुखाची भाकर आली ना. जेव्हा आपले मायबाप फिरत होते, येड्यात लोक काढत होते, तेव्हा जग दुनिया पोसायला नाही आली आपल्याला. तेच होते आपल्याला सांभाळायला. म्हणून कुणाचं ऐकून, कुणाचं बोलणं मनावर घेऊन कधीच माय त्यांना नावं ठेवायची नाही. इथे एवढ्या तायड्यात, मला तायांचं सुद्धा नवल वाटतं की मला असं वाटतं तायानं, प्रत्येक ताईला माझं सांगणं आहे की कधीतरी आपले कर्तव्य, जसं आपले मायबाप आहेत तसे दुसऱ्याचे सुद्धा मायबाप आहेत. नवऱ्याच्याही मायबापाला तेवढाच जीव लावावा ना आपल्याही मायबापाला तेवढाच जीव लावावा. आलाच आपल्या आईचा फोन तर जावं माहेरात, आलाच आपल्या बापाचा फोन तर जावं माहेरात. आज बऱ्याच लेकीची अवस्था अशी आहे, कुठं आमच्या बापाने आमचं चांगलं केलं, कुठं आमच्या आईने आमचं चांगलं केलं, लय मोठ्याच्या घरात गेली असती मी पण इकडं देऊन ठेवलं.
असं केलं तसं केलं. बऱ्याच बायका म्हणतात, पण मला नवल वाटतं ग तायडे, कसं का असेना बापाने नेहमी तुझ्याच भलाईचा विचार केला की ग. पण तरी सुद्धा काही काय लेकी बाप मेला तरी दारात उभा राहत नाही. कोणत्या तोंडानं जावं? बाप मेला तरी त्या दारात जात नाही, आई गेली तरी त्याच्या दारात जात नाही. का? कुठं माझं काही चांगलं नाही केलं अगं, पण त्यांनी जन्म दिलाय तुला, लहानाचं मोठं केलंय, तर हाताचा पाळणा करून सांभाळलंय. तुझ्याकरता झिजला तो बाप, तुझ्याकरता तू जगावी म्हणून प्रत्येक वेळेस देवासमोर उभा राहून प्रार्थना केली त्यानं. अरे दाद्या, तू जगावा, तू वाचावा म्हणून रात्रीच्या 3 वाजल्या तरी दवाखान्याच्या चक्रा त्याने बंद केलं नाही. का? माझं लेकरू जगावं, माझी लेकरं चांगली राहावी. आपण म्हणतो काय केलं त्यांनी जे केलंय ते शब्दात वर्णन करणं अशक्य आहे रे. आणि म्हणून मला असं वाटतं कष्टाची जाणीव ठेवा, त्यांच्या कष्टाची जाणीव ठेवा, कारण त्यांच्याशिवाय कुणी आपलं हे कळत नाही. कारण आजकाल आपल्या तरुणांमध्ये एक गोष्ट झाली, काय माहिती का? आजकालची आपली लेकरं आपल्या लोकांना कुचक मानायला लागली, आपल्या लेकरांना आपल्या माणसांना परक मानायला लागली, परक्या माणसाला आपलं मानायला लागली. सांगू तुम्हाला, परकी माणसं आपली होऊ शकतात, पण ज्या माणसाला आपल्या माणसाची जाणीव नाही, ज्या लोकांना आपलं परक कळत नाही, ज्या माणसाला आपली माणसं जपता येत नाही, ती परक्या माणसाची कदर काय करणार आहे? म्हणून आपली माणसं जपायला शिकावं. पण आजकाल ही तरुण पोरं सहजच, या तरुण पोरामध्ये एक गोष्ट पाहायला मिळते. अहो येताच पाहिलं, येता एक गाडी होती, त्या गाडीच्या पाठीमागं नाव टाकलं होतं, पोरगच गाडी चालवायला होतं, तरुण पोरग ज्याला दाढी मिशा सुद्धा नीट फुटली नाही, त्याने गाडीच्या पाठीमागं टाकलं होतं हॅशटॅग आपलेच गद्दार. काय म्हणे? आपलेच गद्दार. मला नवल वाटतं, ही कुठल्या तोंडानं म्हणतात तो आपलेच गद्दार? अरे तू मेल्यानंतर तुला अग्नी देणारे आपले, तुला उचलून नेणारे आपले, तुझ्या नावानं सुतक पाळणारे आपले, तुझ्या घरच्यांना चहा पाणी आणून देणारे आपले, सगळं करणारे आपले, आणि तू म्हणतो आपलेच गद्दार. या टायमाला आपल्यानेच म्हणायला पाहिजे होतं, तुला असं ताटीवर उचललं का नाही त्यांनी म्हणायला पाहिजे, ठेवा आपण गद्दार आहे तर गद्दार, चला. मग जमलं असतं का? नाही हो. म्हणून आपले परके कळून घ्या जरा. मला असं वाटतं आपल्यापणाची जाणीव लेकरांना असली पाहिजे. म्हणून माया हो, तुम्ही सांगा लेकरांना, प्रत्येक क्षणी सांगा की दाद्या इथपर्यंत यायला लय लागलंय आम्हाला, सहज गमवू नको. ज्या लेकरांना आपल्या कष्टाची जाण आहे त्याच्यासाठी माया अवश्य करावं, पण ज्याला जाण नाही त्याच्यासाठी का रडावं ग आपण? का रडावं? नाही ना, जाण सोडून द्या त्याला त्याच्या कर्मावरती. रडू आलं त्या माईला, देवा अरे माझं लेकरू मरून पडलंय, तुला का काय बोलावंसं वाटत नाही? मामा बघा की हो, माझं लेकरू मरणात पडलंय हो मामा, एकदा पहा, एकदा या मामा त्याच्या जवळ. मामाला हाका मारते. मामाने पाहिलं की आक्रोश व्हायला लागलाय, काहीतरी झालंय. मामानं सगळं हातातलं काम बाजूला सोडलं आणि मामा धावत पळत त्या लेकीकडे आले. तर लेक मरून पडलेले, काय बोलावं काय करावं सुचेना. फक्त त्यांनी रागस चेहऱ्याकडे पाहिलं, त्या ढाई मुकून रडणाऱ्या माईकडे पाहिलं. त्या माईचा आक्रोश एकच, मामा अहो काय भांडणं आहेत माझी कोणासोबत हो, कधी एका शब्दानं कोणाला दुखवलं नाही, कधी कुणाचं उधार पाधार ठेवलं नाही हो, कधी कुणाला काहीच बोलले नाही, पण तरी सुद्धा माझ्या लेकराचं असं का? अहो मान्य आहे की आई बापानं काय केलं तर लेकराकडे येतं, लेकरानं काय केलं की आई बापाकडे येतं, पण एवढा मोठा कोणता गुन्हा म्हणून माझ्या लेकराला भोगावं लागलं. मामा सांगा ना, मामा देवा माझ्या, अहो देव बाप्पा सांगा ना, का माझ्या लेकराला भोगावं लागलं? काय असं पाप, काय असं दुःख? आणि त्या आक्रोशात तिने म्हणावं, तुझा माझा देवा का रे वैरा का, तुझा माझा देवा का रे वैरा कार, तुझा माझा देवा का रे वैराकार, तुझा माझा देवा का रे वैराकार, तुझा माझा देवा का रे वैरा
दुःख हे जीवनामध्ये असतं. दुःखी नाही असा माणूस नाही का. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नाही रे. म्हणजे सगळे दुःखीच आहे. दुःख कुठं सांगावं हे कळत नाही. सांगू तुम्हाला, तुमचं दुःख सांगायचं ना मामाला सांगा. दुःख मांडायचे ना मामाला सांगा, मामांपुढं मांडा. जगाला सांगून दुःखाचं निरसन होत नसतं, कारण जग फक्त दुःखावर नमक चोळायलाच असतं. आणि आपलं दुःख फक्त मामाला सांगायचं. मामाशिवाय कोण आहे आपल्याला, म्हणून मामाला सांगत जा. त्या माईनं आक्रोश केला, म्हणे मामा काहीतरी करा. मामाने म्हणा बाजूला व्हा. मामाने कुजबूज ऐकली. लोक कुजबूज करायला लागली की म्हणे मामांच्या दरबारात असं झालं कसं. मामाने फक्त एकदा जोरात काठी आदळावी आणि मामाने म्हणा नाही रे लेका हो. अरे मामाच्या दरबारात कुठल्या निष्पाप लेकराचा जीव जावा एवढा मामाचा तळ साधा सुद्धा नाही रे. कुणाचा जीव असा जाणार नाही. जर या तायडीचा जीव गेलाय तर कुठंतरी कर्म संपलं असेल, काहीतरी झालं असेल. पण शब्द आहे आपला. जर तुम्हाला वाटत असेल मामाच्या दरबारात असून असं कसं झालं, तर या तायडीला उठवायची जबाबदारी माझी आहे. या तायडीला उठवायची जबाबदारी माझी आहे. म्हणून ज्या जागी तायडी मरून पडली होती ना, ज्या जागी ती लेक मरून पडली होती, त्या जागी तिला झोपवलं. अंगावरती पूर्ण भंडारा टाकला. घोंगडीने पूर्ण त्या तायडीला झाकून टाकलं. आणि मामा म्हणले मी सांगेपर्यंत हिच्या जवळ कोणी यायचं नाही. मामा तिच्या शेजारी ध्यानस्थ बसले. अगदी समाधी अवस्थेमध्ये गेले. समाधी अवस्थेमध्ये गेल्यानंतर मामांचं ते रूप पाहिलं, तो भंडारा पाहिला, ते वातावरण पाहिलं. लोकांना त्यातला आवरेना. रात्रभर ते शेजारी बसून फक्त लोक एकच म्हणायला लागले, जय बाळू मामा, जय बाळू मामा, जय बाळू मामा, जय बाळू मामा. कारण आता महादेवाचा अवतार आहे म्हटल्यानंतर सगळे एकच ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय अंतकरणानं भजन करायला लागले. आणि त्या भजनाचा परिणाम असा, जशी सकाळ झाली, दिवस उजाडला. मामा समाधी अवस्थेतनं बाहेर आले. मामांचं शरीर लाल बुंद झालं होतं. समाधी अवस्थेमधून मामाने बाहेर यावं आणि जागेवरून उठून बाहेर यावं. ती माई ज्या जागेवर आक्रोश करत होती ना, त्या माईला जाऊन हलवावं. ती रात्रभर रडत होती, माझी तायडी गेली, माझी तायडी गेली. आणि रडता रडता अगदी सकाळ झालेली सुद्धा माहित नाही. मामाने समाधी तोडावी, तिच्याकडे जावं. बघ तुझा माझा विश्वास होता ना, तू एकदा सुद्धा म्हटली ना मामा तुमच्यामुळे झालं, तुमच्या तळावाल्यामुळे झालं. तू म्हटली नाही, तुझा विश्वास होता माझ्यावरती, पण या लोकांचा विश्वास नव्हता म्हणून मला दाखवावं लागलं. काय दाखवावं लागलं? जा म्हणे पायी. कारण इथं लोकांचं असं आहे की चमत्कार दाखवल्याशिवाय नमस्कार करत मला असल्याची गरज नाही म्हणे. मी याच्या पुढचं आहे, मला असल्याची गरज नाही. पण या समाजाकरता यांचा विश्वास डगमगायला लागला. यांना वाटतंय तळाव येऊन सुद्धा झालं कस काय, मामांचा भंडारा कपाळा असून झालं कस काय, मामांचा प्रसाद खाऊन सुद्धा झालं कस काय, म्हणून या लोकांना दाखवायसाठी केलंय बघ म्हणे. आणि त्या माईनं जावं, पळत जावं, नेमकं झालं काय. आणि पळत गेल्यानंतर अंगावरचं जी घोंगडी टाकली होती, घोंगडी बाजूला काढावी, तर पोरगी भंडाऱ्यातनं अशी उठून बसली जणू की झोपीतनं माणूस उठून बसतो. हे मामाचे किंमत आहे. झोपीतनं उठून बसल्यावर पोरीनं उठून बसावं आणि कडाकड 4-5 जांभळ्या द्याव्या. आणि जांभळे देऊन पोरीनं म्हणावं, काय ग आई काय झालं होतं, मी असे जेवण करून झोपली होती, तू झोपली नाही वय. असं म्हटलं काय वाटत असेल आईचा काय झालं, तुम्ही विचार करा. तेव्हापासून त्या माईचा विश्वास पक्का बसला. आणि तेव्हापासून तिने कधी नाही, त्याच्या आधी प्रश्न केला नव्हता, तेव्हाही नाही. पण जेवढी माणसं तिथं होती, ज्या लोकांना वाटत होतं की मामाच्या दरबारात असून असं होतं कसं, तर सगळ्याला अगदी सगळ्याची वाचा गप्प बसली. कुणाला काही बोलावंसं वाटलंच नाही. का? कारण मामाने जिथल्या तिथं उत्तर दिलं. संतांना चमत्कार करायची गरज नाही. बाळूमामा सारखे संत चमत्कार करत नाही, पण या जगाचीच रीत आहे. जग चमत्कार दाखवल्याशिवाय नमस्कार करत. म्हणून मामानं लोकांसारखं तसले चमत्कार नाही. उगा हातात काहीतरी द्यायचं आणि अंगठी येणार आणि हे करणार, ते तसलं नाही केलं. मामाने एकच केलं, द्यायचं असेल तर जगाला भंडारा दिला, भंडारा. आणि या भंडारा जसं सोन्यासारखा पिवळा आहे ना, तसं लोकांचं जीवन सोन्याहून सुंदर पिवळं करून टाकलं. अजून काय द्यावं मामाने, तुम्हाला सांगा काय द्यावं तू मामाला. म्हणून मामानं हा जो भंडारा दिलाय तो लावत जा. कारण भंडारा म्हणजे साधा सुद्धा नाही, भंडारा म्हणजे मामाची शान आहे. आणि भंडारा म्हणजे काय आहे, अक्कोळचा देवा तुम्ही भक्ताची आशा, अक्कोळचा देवा
भक्ताची आशा पिवळ्या भंडाऱ्यात दिसे बाळू मामाचा 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 अक्कोळ्याच्या देवा तुम्ही भक्ताची आशा अक्कोळ्याच्या देवा तुम्ही भक्ताची आशा पिवळ्या भंडाऱ्यात दिसे बाळू मामाचा 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 अवतारी सद्गुरु तू माझी माऊली अनाथाच्या डोई सदा धरतो सावली अवतारी सद्गुरु तू माझी माऊली अनाथाच्या डोई सदा धरतो सावली कबळ कांद्यावरती चाली मेंढर रानोरान कबळ कांद्यावरती चाली मेंढर रानोरान पिवळ्या भंडाऱ्यात दिसे बाळू मामाचा पिवळ्या भंडाऱ्यात दिसे बाळू मामाचा पिवळ्या भंडाऱ्यात दिसे बाळू मामाचा अहो पिवळ्या भंडाऱ्यात दिसे बाळू मामाचा अक्कोळ्याच्या देवा तुम्ही भक्ताची आशा अक्कोळ्याच्या देवा तुम्ही भक्ताची आशा बाळू मामाच्या नावानं पिवळ्या भंडाऱ्यात दिसे बाळू मामाचा 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 बाळू मामाचा बाळू मामाचा आणि म्हणून मामांचं शान म्हणजे काय आहे तर भंडारा आहे म्हणून कपाळाला भंडारा लावत जा मामानी भंडारा दिला मामानी भजन दिलं मामानी जे काही दिलं आयुष्यात ते तुमच्या आमच्या कल्याणाकरता होतं का कारण ते तुमचं आमचं कल्याण व्हावं या माझे हित करीती सकळ हेची माझे हित करीती सकळ हेची माझे हित करीती सकळ हेची माझे हित करीती सकळ करीती सकळ तेची माझे हित करीती सकळ तेची माझे हित करीती सकळ तिने हा गोपाळ कृपा करी तिने हा गोपाळ कृपा करी हेची माझे हित करीती श्रवण 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 ती सकळ हेची माझे हित करीती श्रवण हेची माझे हित करीती श्रवण हेची माझे हित करीती श्रवण त्यांच्याशिवाय आपलं कोणी हित करू शकत नाही का त्यांना आपल्याकरता काय वाटतं माहितीये का त्यांना कळवळा वाटतो कारण ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती येतो हिताचा कळवळा 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 येतो हिताचा कळवळा
हे जन न देखावे डोळा येतो कळवळा मनोनिया येतो कळवळा मनोनिया उडत हे जन देखावे डोळा येतो कळवळा मनोनिया येतो कळवळा मनोनिया म्हणून बुडत हे जन न देखावे डोळा येतो कळवळा म्हणून या तुम्ही आम्ही बुडल्याला त्यांना चालत नाही कुठेही असू द्या दुःखात असू द्या संकटात असू द्या कर्जात असू द्या अडचणीत असू द्या संतांना आपण बुडलेलं चालत नाही म्हणून संत आपल्याला बाहेर काढण्याकरता संत स्वतः मायबाप होऊन मग सांभाळ करतात मग बाहेर काढतात कारण तुम्ही संत मायबाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवान म्हणून संतांना दुःख सांगत जा ते बाहेर काढणार आहेत संतांना प्रत्येक गोष्ट सांगत जा इथं बसणार एवढी लोक आहेत मी जास्त वेळ तुमचा घेणार नाही कीर्तन झाले आपल्याला प्रसादही आहे पण पहा इथं बसणारी एवढी लोक आहेत तुम्ही मामांच्या दर्शनाला येता कितीदा तरी तुम्ही इथं दर्शनाला आला असाल मी सुरुवातीलाही सांगितलं इथं मंदिर आहे इथं खांब आहे इथं प्रत्येक गोष्ट आहे म्हणजे इथं मामा आहेत इथं प्रत्येक गोष्ट आहे म्हणजे इथं मामा आहेत इथं मामाचा भंडार आहे इथं मामाचं नाव आहे इथं मामाची मेंढर आहेत म्हणजे साक्षात मामा इथं आहेत आहेत का नाही आहेत पण कधीतरी विचार केलाय का कधी असं निवांत एकटं मामान पुढं बसलोय कुणीच नाही फक्त मामान आपण आणि मग मामांना सांगायला चालू केलं मामा काय नव्हतं आयुष्यात आमचं जीवन म्हणजे काय नव्हतं आमच्या जीवनामध्ये खरं रंग भरण्याचं काम तुम्ही केलं आमचं जीवन सुखी करण्याचं काम तुम्ही केलं मामा आयुष्यात शेवटच्या श्वासापर्यंत माझा प्रत्येक श्वास तुमचा ऋणी राहील कधी म्हटलो आपण बरं हे म्हणायचं राहू द्या पण मामा तुम्ही लय दिलं असं तरी कधी म्हटलो का ओ फुलचिंचोलीच्या बाया तुम्हालाच म्हणते म्हणला आजी लईच बोलती गड्या जाताना डिकीट टाकूनच घेऊन जाते आता आजीला वाटेल बरं झालं इथनं गेलं की सुटलं पण सांगू तुम्हाला मला असं वाटतं की आपली दुःख देवाला सांगावी मागावं देवाला रडावं देवाच्या नावानं सांगावं देवाला काय इतरत्र कुणाला तरी सांगत बसावं कधीतरी म्हटला का की मामांच्या आशीर्वादानं मला लय कशाची कमतरता नाही मामानं दुसऱ्यापेक्षा एवढं चांगलं ठेवलंय तरी लोकांना वाटतं नाही नाही मामांचं आमच्याकडे लक्ष नाही ज्याला वाटतं मामांचं आपल्याकडे लक्ष नाही त्यानं एकदा पंढरपूरला जा आणि लय नाही वाळवंटातनं वर निघाल्यानंतर जे पायरीवर बसलेले आहेत त्यांच्याकडे नुसतं बघा हे बी नाही कळलं तुम्हाला नाही कळलं पंढरपूरला जाता का कधी हा पंढरपूरला गेल्यानंतर वाळवंटातनं वरती निघलं की महाद्वाराकडे जाताना पायऱ्या आहेत वाळवंट सोडताना पायऱ्या लागतात पायऱ्यावर बसलेल्या आहेत की ज्याला वाटतं मामानी मला काही दिलं नाही त्यांनी फक्त पायऱ्यावर बसणाऱ्याकडे बघायचं ज्याला वाटतं मामांचं माझ्याकडे लक्ष नाही त्याने फक्त पायऱ्यांवर जे बसले त्यांच्याकडं बघायचं ज्यांना वाटतं मामा लय काय देत नाहीत त्याने फक्त त्यांच्याकडे बघायचं आणि आपल्याकडे बघायचं त्यांच्याकडे काय आहे ना आपल्याकडे काय आहे काही काय ना हात नाहीत काही काय ना पाय नाही काही काय ना डोळे नाहीत काही काय ना तोंड नाही काही नाही त्यांची अवस्था जर तुम्ही पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल मामांनी त्यांच्यापेक्षा लय बरं ठेवलंय आपल्याला हो लय बरं ठेवलंय आपल्याला एवढं बरं ठेवलंय मामांनी एवढं बरं ठेवलंय की आपल्याला पुन्हा पुढं तसं हात पसरायची गरज नाही आपल्याला फक्त मामांपुढं हात जोडायची गरज आहे तरी कळत नाही आपल्याला म्हणून इथं आला ना तर इथं गारानं सांगा इथं दुःख सांगा इथं या का माहितीये का इथं आदमापूर सारखं ठिकाण झालंय आपल्या इथं फुलचिंचोलीमध्ये इथं आणि म्हणून असं ते आदमापूर तिथं बाळू मामाचं मंदिर असं ते आदमापूर तिथं बाळू मामाचं मंदिर आदमापुरात तिथं बाळू मामाचं मंदिर असं ते आदमापुरात तिथं
जीवनाचं सोनं झालं तुमच्या येण्यानं, जीवनाचं सोनं झालं तुमच्या येण्यानं, जीवनाचं सोनं झालं. येण्यानं जीवनाचं सोनं झालं का नाही. आपल्या चिंचोली गावात मध्ये तर म्हणजे सोनंच आहे. म्हणून जीवनामध्ये आपला सर्व भार फक्त संतांपायी अर्पण करा. नुसतं अर्पण नाही करा, तर सर्व भावानं त्यांच्याकडे जा, अंतरमध्ये दुसरं काही न ठेवता. कारण संत काय करतात, अंतरीची घेतो गोडी. तुमच्या अंतकरणात काय आहे संताकडे जाताना हेच पाहतात. म्हणून भावानं जा. आणि एवढं करत असताना, संताच्या सानिध्यात राहत असताना, त्या संतानं आपला काय करावं, हित करावं. कारण त्याची माझे हित करी ती सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी. पण त्या गोपाळानं कृपा करण्याकरता काय करावं, तर विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, हा सुख सोळा. हा विठ्ठल विठ्ठल. बाबा मला असं वाटतं, जगाची लोकाची उदाहरणं सांगण्यापेक्षा अनुभव आले अंगा आणि ते या जगात देत असे. जे आपले अनुभव आहेत ना ते लोकांना सांगावे. एवढं महाराष्ट्रभर फिरत असताना या बाळूमामांनी मला कधी काही कमी पडू दिलं नाही आणि इथून पुढं कमी पडून देणारी नाही मी कधीच. कोणाला माझ्यासमोर किती कसला असू द्या माणूस, आपल्या भले ताटात विष घालवणारा माणूस असू द्या, त्याला कर्माची शिक्षा मिळणार. पण आपण त्याच्यासाठी बदलायचं नाही, आपण त्याच्यासाठी वाईट नाही वागायचं. माझ्या जीवनात किती माणसं येऊ द्या, वाईट असू द्या चांगली असू द्या, मी फक्त मामांवर सोडते. काय करायचं तुम्ही करा. त्यानं चांगलं केलं ना 100% त्याचं चांगलं झालं पाहिजे. आणि त्यानं वाईट केलं, अशा टकलम बघायला लागलेत माझ्याकडे. तुम्हाला वाटेल म्हणजे महाराज म्हणते ज्याने वाईट केलं त्याचं 100% वाईट होऊ दे. नाही हो, मी मामा एकच म्हणते त्याचं सुद्धा चांगलं होऊ दे. कारण त्यालाही लेकरं बाळ आहे, त्याचंही घर आहे. हो त्याचंही चांगलं होऊ दे, काही म्हणणं नाही. पण मामा तुम्ही फक्त लक्ष द्या, बाकी काही नव्हतं. एवढा महाराष्ट्रभर फिरताना कधी कुठली मामाने अडचण येऊ दिली नाही, कधी कशाची कमतरता. मामा नाही माहीत आहे, भाऊसाहेब महाराजांना आम्ही बोलवलं होतं, एक मंदिर आम्ही बांधलं, 1 रुपया कोणाकडून घेतला नाही. इथं आल्यानंतर तर कुणाला मागायचं काही विशेष होत नाही, पण 1 रुपया कोणाकडे घेतला नाही. आणि तेव्हा सुद्धा एक विचार केला की पांडुरंगाला आपल्या दारात आणायचं, खोटं नाही सांगणार. अनेक लोकांना वाटतं अशानं होतं तशानं होतं. आज मामाने एवढं मोठं मंदिर बांधलं, एवढा मोठा विस्तार केलाय, एवढी लोक इथं आलेत, म्हणजे एवढी सोपी गोष्ट नाही. हे सहजासहजी होत नाही, त्याला काय लागतं, किती मोठं प्रारब्ध असतं हे ज्याचं त्यालाच माहीत असतं. मग आता एवढं मोठं मंदिर बांधलं, पण मंदिराला पैसा येताना किंवा काही असू द्या, विटा आणायचेत म्हटलं, वाळू आणायचे म्हटलं, एकच मनामध्ये ठेवलं की कुणाचा 1 रुपया न घेता आपल्या परीनं जेवढं मामा देतील ना, जसं देतील तसं हे करायचं. अजून सुद्धा मला आठवतंय, इथं कीर्तन आल्यानंतर पहिल्यांदा खालताकडे जेव्हा कीर्तन होतं ना, खाली कीर्तन होतं, जेव्हा तिथं कीर्तन झालं, तिथून जे मामाने पाकीट दिलं ते पैसे आम्ही कशाला खर्च केले नाही. पहिल्यांदा मंदिराकरता वाळू वीट जर कुठल्या पैशाची आणली असेल तर ते बाळूमामाच्या या कार्यक्रमाच्या आणली होती. तिथनं मंदिराचा एवढा मोठा विस्तार झाला. अजून सुद्धा मी ठामपणे सांगते, खरं सांगते की मामाने लय मदत केली हो आम्हाला. मामाने कधीच आम्हाला एकटं नाही पाडलं. मला तर वैयक्तिक कधी एकटं नाही पाडलं. मला कधी कुठल्या नात्याची कमतरता पडू नाही दिली. आणि म्हणून मी रडायचं म्हटलं ना, कुठल्या माणसासाठी नाही रडत मी. मला नाही गरज पडत कुठल्या माणसासाठी रडायची. अजून सुद्धा मला कधी कधी वाईट वाटतं की लोक अशी काय आहेत का माहिती आहे का. लोकांचं असं आहे, जो चांगलं करतो ना त्याच्या वाईटावर लोक येतात. जी लोक चालायला शिकवतात ना, माणसाची वृत्ती एवढी घाण आहे ना महाराज, जी लोक चालायला शिकवतात त्या लोकांना पाडायची स्वप्न लोक पाहतात. ज्या लोकांना आपण उभं राहायला शिकवलं ती लोक आपल्या विरोधात कटकार असताना रस्तात. तेव्हा वाईट वाटतं देवा की मामा की मी माणसं ओळखायला का चुकलो. पण तेव्हा मी रडत नाही बाबा, मी कधीच रडत नाही. का रडायचं ना, मामासाठी रडू ना. मामाने काय कमी केलं आपल्याला, मामांसाठी रडावं. हसावं तर मामांसाठी, दुःखी व्हावं तर मामांसाठी, का जगासाठी, या जगा दुनियासाठी का ठेवावं. माझ्या आईबापांना सुद्धा, वडिलांना मी जेव्हा म्हटलं कशासाठी मंदिर बांधायचं, कारण शेवटी हो का मी परक्याचं धन आहे. एक ना एक दिवशी मला परक्याच्या घरी जावंच लागणार आहे. तुमची जरी इच्छा असली लेकीला ठेवून घ्यावं, समाज कुठल्या लेकीला बापाच्या दारात ठेवू देत नाही. लेकीला जरी इच्छा असली बापाच्या दारात राहावं, समाज राहू देत नाही. मग बाबा एक ना एक दिवशी मला जावं लागेल. काय करायचं मंदिराचं, तुम्ही पैसे साठवा, काहीतरी करा. माझे आईबाप काय म्हणले माहिती आहे का, काय गरज आहे कुणासाठी कशासाठी साठवायचं,
हे साठवायचे, पैसे म्हणजे साठवायचे नाही, परमार्थाचा एक ना एक रुपया परमार्थाच्या कामाला गेला पाहिजे तायडे. तुझ्या मार्फत बाळूमामाच्या मार्फत जरी पैसा आला ना, तो देवाच्या कामाला गेला पाहिजे, तो नाही झाला पाहिजे. माझी आई काय म्हटली माहिती का, देवाच्या आशीर्वादानं लेकरं एवढी गुणी मिळाली की त्यांच्या कर्तृत्वानं त्यांच्या कष्टानं पुन्हा उभा करतील, पैसा पुन्हा कमवतील. म्हणून आम्हाला कमवून ठेवायची गरज नाही. यदा कदाचित गरज पडली तर मामा त्यांना आयुष्यात काही कमी पडणार नाही, मग आम्ही साठवून कोणासाठी ठेवू. पण माझी आई एक रुपया साठवून ठेवत नाही बाबा. ताई कधीच माझी आई साठवून ठेवत नाही. का गेलं तर जाऊ द्या, देवाच्याच नावानं जात आहे. आणि म्हणून देवाच्या नावानं देत चला, आपल्या नावानं पुढं मागं करणारं कोणी नसतं. म्हणून दान धर्म जेवढं तुम्ही देचाल ना, तेवढंच मामा तुम्हाला डबल परत करणार आहेत. म्हणून दान धर्म जेवढं होईल तेवढं दान धर्म करा. बाळूमामाच्या नावानं, बाळूमामाच्या नावानं दान धर्माला फार महत्व आहे. माझी कातळ मला माहितीये का, की बरेच लोक अशी आहेत की संतांच्या दरबारात आल्यानंतर आमची लेकरं बाळ नाहीत का, यांना नको का, त्यांना नको का. आपली लेकरं जर कर्तृत्ववान असतील तर स्वतःच्या पायावरती उभा राहतील, स्वतः करतील. पण एवढी मोठी संधी दिलीच मामानं, तर दान धर्म करा. माझा अनुभव आहे म्हणून सांगते, आपल्या जीवनात मामा आपल्याला काही कमी पडू देणार नाही, काही सुद्धा नाही. कधी अडचण कुठली मामाने येऊ दिली नाही, कारण मामांची व्यापकता एवढी मोठी आहे. आज महाराष्ट्रभर फिरायचं म्हटलं, काल परवापर्यंत मी लोकाचीच गाणी म्हणत होते बाबा. मी इथं आल्यावर नेहमी सांगते, लोकाची गाणी म्हणत होती, पण मला वाईट जेव्हा वाटलं तेव्हा मामाला म्हणलं, मामा सारखंच काय लोकाची गाणी म्हणायला होता काय, कधीतरी तुमचं गाणं माझ्या आवाजात असावं. मामाने लगेच दुसऱ्या तिसऱ्या दिवशी फोन आला, मामांचं गाणं माझ्या आवाजात गाऊन घेतलं. आणि तरी मला विसर पडला, अजून सुद्धा दुसऱ्यांनी गायलेली काही काही गाणी मी म्हणत होते. परवा दिवशी एक जणाचा व्हिडिओ बघितला, त्याच्यामध्ये एक जण मी गायलेलं गाणं गात होतं, तेव्हा मला असं वाटलं मामाने आपल्याकडनं गाणं गाऊन घेतलंय तरी आपण गात नाही. मामांना द्यायला लागले ना बाबा, कमी करत नाही, फक्त आपण मामांसाठी द्या, आपलं सुद्धा काहीतरी असावं. मी म्हणते लय नाही, फुल नाही, फुलाची पाकळी म्हणून आपल्या वतीनं काहीतरी असावं. तुमचा जर मामांवरती विश्वास आहे तर देऊन बघा, किती मामा तुम्हाला परत देतात ते तुम्हाला कळेल. पण विश्वास त्यासाठी असला पाहिजे, देता आलं पाहिजे. आणि मामांसाठीच का, तर या तिन्ही लोकांमध्ये, स्वर्ग, मृत्यू आणि पाताळामध्ये जर कुणाची सत्ता एक समान असेल तर ती आदमापूर निवासी संत बाळूमामाची. कारण बाळूमामा तुम्हीच जगाचे सावकार, सावकार, जगाचं सावकार मामा आहेत. आणि म्हणून एकच म्हणे, या तिन्ही लोकात जर गाजावाजा कुणाचा असेल, तिन्ही लोकी आहे ज्याचा गाजावाजा, योगी यांचा योगी बाळूमामा माझा. तिन्ही लोकी आहे ज्याचा गाजावाजा, योगी यांचा योगी बाळूमामा माझा. तिन्ही लोकी आहे ज्याचा गाजावाजा, योगी यांचा योगी बाळूमामा माझा. तिन्ही लोकी आहे ज्याचा गाजावाजा, योगी यांचा योगी बाळूमामा माझा.
या दुःखातून या संकटातून पार करून नेणार आहेत. आणि मग एवढीच इच्छा की मामांची सेवा आपल्याकडनं घडावी. नुसती सेवा नाही तर रात्रंदिवस त्यांचं भजन घडावं. अजून आयुष्यामध्ये काय असावं. इथं आल्यानंतर तुम्हाला काय मिळतं मला माहीत नाही, पण मला काय मिळतं माहिती आहे का? मला एक समाधान मिळतं की माझ्यामुळं एवढी लोक, आपल्या मामांमुळं एवढी लोक आज बाळूमामाची सेवा करायला लागलेत, भंडारा कपाळा लावायला लागलेत आणि मुखानं चांग भलं म्हणायला लागलेत. अजून काय इथं येऊन मिळावं तुम्ही सांगा. तुम्हाला लय करोड रुपये मिळतात तिथे येऊन असं नाही का? मिळतेत का? तसं असलं तर मला बी सांगा, मिळतंय का? हो, लाख रुपये इथं येऊन मिळतात का? करोड रुपये इथं येऊन मिळतात का? आजीला लईच मिळतंय व. म्हणजे आजी दिसायला गरीब दिसते असं लई मिळतं या. नाही, काय काय लोकांचं तसं असतं, खायचं दात वेगळं दाखवायचं, दाखवायला गरीब दिसतेत पण असायला मात्र मोठे असते. पण इथं येऊन तुम्हाला लाख करोडो रुपये किती मिळाले माहित नाही, पण लाखाहून करोडाहून मोलाचे बाळूमामा आपल्या जीवनात आले. अजून काय मिळालं? आणि म्हणून जाता जाता प्रेमानं आनंदानं सर्वांना बाळूमामाच्या नावानं, बाळूमामाच्या नावानं सांग भलं र देवा, सांग भलं र बाळूमामाच्या नावानं, सांग भलं र, सांग भलं र देवा, सांग भलं र बाळूमामाच्या नावानं, सांग भलं र. हे नाव तुझं मोठं देवा, कीर्ती तुझी भारी, धक्का तुझा ऐकून आलो तुझ्या दारी, कृपा करी माझ्यावरी, अंगेला तुझावर सांग भलं बाळूमामाच्या नावानं, सांग भलं, सांग भलं, सांग भलं र देवा, सांग भलं र बाळूमामाच्या नावानं, सांग भलं र, सांग भलं र देवा, सांग भलं र बाळूमामाच्या नावानं, सांग भलं र. हे भल्या उंच डोंगरावर देवा तुझा वास र, माझी तुझ्या भक्तावरी तुझी गाकर, चुकली या वाट ज्याची त्याला तुझं दार र, चला नाही जगी कुणी त्याचा तुझा धार. आलो देवा घेवानी मनी बोळा बाबर, देवा गोड माझी म्हणून यागे, नाही मोठं मागण नाही कुणी हावर, बापावानी माया तुली करायला दे, डोई तुझ्या पायावर दुखी तुझं नावर, सांग भलं. घ्या ना हातवर, घ्या ना, घ्या घ्या घ्या, सर्वांनी हातवरती घ्या. ज्याला ज्याला मामाचा प्रसाद ग्रहण करायचा त्या सगळ्यांनी हातवरती घ्या. जर कोणी हातवरती नाही घेतलं तर तुम्हाला, पुरुष मंडळी घ्या हातवरती. हातवरती नाही घेतलं तुम्हाला तुमच्या बायकोची शपथ आहे. सगळ्यांनी सगळ्यांनी आनंदानं प्रेमानं बाळूमामाच्या नावानं सांग भलं र देवा, सांग भलं र बाळूमामाच्या नावानं, सांग भलं र, सांग भलं र देवा, सांग भलं र जय हो. बाळूमामाच्या नावानं, सांग भलं र. सांग भलं र देवा, सांग भलं र बाळूमामाच्या नावानं, सांग भलं र, सांग भलं र देवा, सांग भलं र बाळूमामाच्या नावानं, सांग भलं र, सांग भलं र, सांग भलं र. वा, एवढं गोड वाजवल्याबद्दल माझ्याकडनं 100 रुपये बक्षीस पकवाजाला. लगेच टाळ्या वाजवत आहे, उग उग म्हणलं लगेच बरं पण वाटतंय तुम्हाला. म्हणून नाही, पण हा आनंद आहे. किती गोड वाजवलं, अगदीच काय काय लोकांना अंगात आल्याने वाटत असेल, आहे का नाही? तसं म्हण नका, काठी आहे तिकडं. हो, पण आनंद इथला घ्या. तर हा सुख सोळा स्वर्गी नाही. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. तुकाराम, 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 तुकाराम. तुकाराम, 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 तुकाराम. आपल्या कीर्तनाची वेळ या ठिकाणी संपली. बोलण्यासारखं बरंच आहे, किती बोलावं हे कळत नाही.
पण तरी सुद्धा मला वारंवार आपल्या मामांच्या इथं संधी मिळते, हॅलो. याच्यावर हॅलो. मोठं भाग्य असू शकत नाही. हॅलो. एकदा खरंच आपण तुम्ही आम्ही भाऊसाहेब महाराजांचे ऋणी आहे की मामांना इथं आणून त्यांनी आपल्यावरती फार मोठा खरंच उपकार केलाय. त्यांच्यासाठी खरंच एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. त्यांच्या सेवेकऱ्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. इथं असणारी संपूर्ण गुणी मंडळी आज एवढ्या मोठ्या संख्येनं मामांच्या नावावरून उपस्थित झालेले. एवढंच नाही, आज पहिल्यांदा मी म्हणजे दर मामांच्या इथं कार्यक्रम असतो, पण पहिल्यांदाच भंडारा उत्सव कमी आणि यात्रा जास्त आहे बरं का. अरे एवढी लोक आज एवढ्या गर्दीने इथं जमलेले आहेत. आज ते काढलं वय, अहो मी तर म्हणलं कीर्तन झाले उड्या मारायला जायचंय, ते काढून गुंडळून मी गेलं. मी तर काय म्हणलं की मामा मी पाकिटाचा काही विषयच घेत नाही, पण द्यायचं असेल तर उड्या 2 मारायला द्या म्हणायची होती. गेलं आता ते. असू द्या, पण यात्रेसारखं नियोजन सुंदर, अगदी मन भरून यावं. आज खरं सांग का, आपल्या गावाला हा भंडारा उत्सव नाही तर या मामांच्या दरबारामध्ये आज दिवाळी साजरी असल्यासारखं वाटतंय. दिवाळी असल्यासारखं. आणि हा आनंद खरंच आनंद आहे. असा आनंद या आपल्या भाऊसाहेब महाराजांच्या आशीर्वादानं प्रत्येकाला मिळत राहो, एवढीच प्रार्थना. झालेली सेवा मामांच्या चरणी समर्पित करून, माझ्या वाणीतनं अपशब्द गेला असेल तर क्षमस्व. झालेली सेवा मामांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्ण विराम. बाळू मामाच्या नावानं विठ्ठल जय जय.